श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वर्षातील पहिली पौर्णिमा ही शनिवारी म्हणजे 3 जानेवारी 2026 रोजी आहे. या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे म्हटले जाते. शाकंभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते. शाकंभरी पौर्णिमा ही शाकंभरी देवीला समर्पित आहे. शाकंभरी देवीला बनशंकरी असे देखील म्हटले जाते. देवी भागवत ग्रंथामध्ये हिच्या उत्पत्तीविषयी एक कथा आहे. एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्न पाणी विना उपाशी राहिली. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. देवीला या करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्यांना उत्पन्न केले. त्या भुकेल्यानांना खाऊ घातले. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले. त्यामुळे या देवीला शाकंभरी हे नाव मिळाले. ही अष्टभुजा असून तिच्या 8ही हातात आयुधे आहेत. ती सिंहावर बसलेली आहे. हिच्या पायाखालील 2 हत्ती आहेत. देवीची प्रमुख मूर्तीच्या डाव्या बाजूला बाहुल्याप्रमाणे 4 मूर्ती आहेत. दर शुक्रवारी या देवीची पालखी निघते. पौष सप्तमीपासून पौष पौर्णिमेला शाकंभरी नवरात्र साजरी केली जाते. शाकंभरी देवीची पूजा करण्याबरोबरच जर आपण आपल्या परिसरात स्वतःच पालेभाज्या निर्माण करून त्या भोजनात वापरल्या तर त्यामुळे शाकंभरी देवी आपल्यावर प्रसन्न होते. हिंदू धर्मात पौष पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी स्नान, जप आणि दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी आपण पांढऱ्या वस्तू दान करू शकतात. चंद्रदेव प्रसन्न होण्यासाठी तांदूळ, दूध, साखर, पांढरे कपडे आणि पांढरे चंदन दान करावे. तसेच कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत करण्यासाठी चांदी आणि मोती दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. थंडीचा महिना असल्याने गरजू लोकांना गरम कपडे, ब्लँकेट, अन्न आणि फळाचे दान करावे. भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी शिवचालिसाच्या प्रतीचे वाटप किंवा दान करावे. या दिवशी देवीला 60 ते 108 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि धान्याची कमतरता भासत नाही. या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा किंवा ओम शाकंभ्य नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं शाकंभ्य नमः या देवीचा आपल्याला 108 वेळा मंत्र हा जपायचा आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण घरात आणा या झाडाचं फक्त एक फूल. हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबदा नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. तर ते कोणत्या झाडाचं फूल आणायचं, कोणत्या वेळेत आणायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो. गोकर्णी फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे. घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. धर्मग्रंथानुसार गोकर्णी फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांतीचे वातावरण राहते. भगवान विष्णूंची कृपा मिळते. माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते, ज्यामुळे जीवनात आनंदी राहते. कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णी खूप फायदेशीर ठरली जाते. गोकर्णी फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचं मन स्थिर राहतं, ज्यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते. त्यामुळे सर्व कामं व्यवस्थित होतात. गोकर्णीमुळे भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते. म्हणूनच आपल्याला आवर्जून आज शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी या गोकर्णीच्या फुलांचा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा. आता गोकर्णीमध्ये विविध रंग असतात, पण आपल्याला जे निळसर जांभळ्या रंगाचं फूल असतं त्यापासून हा उपाय जो आहे तो करायचा आहे.
म्हणूनच आपल्याला या उपायाकरता एक निळ्या गोकर्णीचं फूल जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं. हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे. आता हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरासमोर बसून करणार आहेत. म्हणून सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे. देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे. आता हे गोकर्णीचं फूल जे आहे त्याला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं. आपल्या उजव्या हातामध्ये हे गोकर्णीचं फूल आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला 11 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. 11 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची आणि त्यानंतर हे फूल आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं आहे. आता हे फूल तुम्ही जर सकाळी ठेवलं असेल तर संपूर्ण दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणावरच ठेवायचं आहे. असं म्हटलं जातं पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो भक्त खऱ्या श्रद्धेने खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो त्या भक्ताचं घर ती धनधान्याने भरत असते. म्हणूनच हा उपाय जो आहे आजच्या दिवशी करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. संपूर्ण दिवसभर हे फूल आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणावरच ठेवायचं आणि संध्याकाळी 6 वाजल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे फूल आपल्याला तिकडनं उचलायचं. एक लाल रंगाचा कपडा घ्या, त्यामध्ये या फुलाला आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आहे. आता या फुलावर आपण अतिशय प्रभावी सेवा केलेली आहे त्यामुळे हे फूल जे आहे ते अभिमंत्रित होतं. आता ही पोटली एक तर तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात, घरात कपाट असेल, तिजोरी असेल तर तिथे आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे. असं म्हटलं जातं जेव्हा अशी अभिमंत्रित पोटली आपण आपल्या पाकिटामध्ये ठेवतो तर त्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही, की आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. किंवा अगदी तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर तिकडच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही अभिमंत्रित पोटली जी आहे ती ठेवू शकतात. अतिशय प्रभावी असा हा उपाय. पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल ते घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जाणार नाही. कारण अपराजिताचं जे फूल आहे त्याला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि ज्या पण वस्तू माता लक्ष्मीला प्रिय असतं त्या वस्तूंपासून जेव्हा पण आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा करतो तर त्याचं निश्चितच आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.